नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण तलाठी भरती 2026 ची जाहिरात येण्याची वाट बघत होतो आणि आता तलाठी भरती 2026 ची जाहिरात आलेली आहे. एकूण जागा ज्या आहेत 1539 जागा आहे आणि ही परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे आणि गट क चं हे पद आहे. फॉर्म भरणे देखील सुरू झालेले आहे. ते कशा प्रकारचे डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. पात्रता काय आहे, वेतन श्रेणी काय आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे, मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा दोन परीक्षा होणार आहेत की नाही याची देखील माहिती देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि उद्या संध्याकाळपर्यंत तलाठी पदभरती 2026 चा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची देखील माहिती देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे गरजेचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी त्याच्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती मी तुम्हाला येथे सांगणार आहे. तलाठी पदभरतीच्या सरावासाठी आणि तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तक या ठिकाणी स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी 62 प्रश्नपत्रिका संच सर्वात बेस्ट पुस्तक आहे. टीसीएस ने इथून मागे घेतलेल्या एकूण 57 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे. आणि 1 ते 100 सर्व प्रश्नपत्रिकांचे याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करू शकता. याच्यामध्ये या ठिकाणी तलाठीला जेवढे पण विषय असतात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी सर्व कव्हर करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये सर्व मिळून 6200 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. एमपीएससी परीक्षा घेणार जरी असेल तरी या मागील प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. तर जाहिरात कशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे, फॉर्म कधीपासून भरायचे आहे, तर या ठिकाणी फॉर्म आधीपासून चालू आहे. ते कशा प्रकारे ते देखील सांगतो. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट असणार आहे. जून जुलै, आता जुलै महिना चालू आहे. 22 तारीख आहे ऑगस्ट. म्हणजे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी किती दिवस शिल्लक आहे, तर या महिन्याचे 8 दिवस आणि पुढील दिवस या ठिकाणी 5 दिवस, म्हणजे या ठिकाणी 12 ते 13 दिवस तुम्हाला शिल्लक आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट आहे. फॉर्म भरणे आधीपासून चालू आहे. ते कशा प्रकारे आधी मी तुम्हाला इथे सांगतो. पहिल्यांदा नीट माहिती इथे समजून घ्या. तर या ठिकाणी बघू शकता एमपीएससी म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 26/2000 मधील 2026 मधील एकूण पहिल्यांदा जाहिरात किती पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, तर पहिल्यांदा या ठिकाणी 2619 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि फॉर्म भरण्यासाठी 25 जून रोजी तेव्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यातच या ठिकाणी हे तलाठी पद, ग्राम महसूल अधिकारी हे पद ऍड करण्यात आलेले आहे आणि इतर देखील पदे ऍड करण्यात आलेली आहेत. कशा प्रकारे इथे बघू शकता. हे विभाग कोणता आहे, ग्राम महसूल महसूल व वन विभागाच्या अंतर्गत येते हे तलाठी पद. ज्याच्यामध्ये पदनाम ग्राम महसूल अधिकारी कंसामध्ये तलाठी गट क विविध नियुक्ती प्राधिकारी म्हणजे विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये याची निवड केली जाईल. आणि एकूण जागा किती आहेत तर बघू शकता 1539 जागा आहेत. आणि संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असाल तर याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. या ठिकाणी सेवा नियम प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच या ठिकाणी बघू शकता 5 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे. 5 ऑगस्ट पर्यंत तुमची फॉर्म भरण्याची मुदत आहे. फॉर्म कसा भरायचा याची देखील माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आहे बघू शकता राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई. याच्यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक आणि अभिलेखक गट क चं पद आहे. एकूण 11 जागा आहे. कोणत्याही शाखेची पदवी याच्यामध्ये देखील फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर सहाय्यक अधीक्षक गट क चं पद आहे. कोणत्याही शाखेची पदवी याच्यात देखील फॉर्म भरू शकतात. सर्वांची फॉर्म भरण्याची तारीख 5 ऑगस्ट आहे. याच्यामध्ये आधी या ठिकाणी किती पदे होती तर 2661 पदे होते. आणि आता जे या ठिकाणी वेगवेगळे पदे आलेले आहेत सर्व मिळून 3888 झालेले आहे. आधीची किती होती 2619 होती आणि ही या ठिकाणी आत्ताची आहेत 3088. अशा प्रकारे 5500 पेक्षा जास्त ही पदे गेलेली आहेत. इथे या ठिकाणी दुसरा विभाग, या ठिकाणी हे तीनही विभाग बघू शकता. येथे बघू शकता लिपिक, टंकलेखक, नोंदणी व मुद्रांक विभाग. येथे बघू शकता 339 जागा आहेत. आणि याची पात्रता कोणत्याही शाखेची पदवी आणि जाहिरातीमध्ये लिपिक या ठिकाणी टंकलेखन पदकर्ता नमूद केल्यानुसार टंकलेखन शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. महसूल व वन विभाग इथे या ठिकाणी बघू शकता लिपिक, टंकलेखक, विविध नियुक्ती प्राधिकारी. येथे या ठिकाणी जागा तुम्ही येथे बघू शकता आणि येथे पात्रता बघू शकता. अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली
आहे. सर्व अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. विशेष म्हणजे तलाठी भरतीसाठी फॉर्म कसा भरायचा याची देखील माहिती आपल्याकडे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा.